खडे चिंचोकेच्या माध्यमातून खरातनं फसवणूक केली। नाशिक अहिल्यानगरमध्ये खरातवर तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत। तेजस्वी सातपुते यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तेजस्वी सातपुते या खरात प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एसआयटीच्या प्रमुख आहेत। प्रॉपर्टी प्रकरणाची ही चौकशी ईडी करणार असल्याचं सातपुतेंनी सांगितलं। सीडीआर लीक प्रकरणाची सरकार पातळीवर चौकशी होणार असल्याचं सुद्धा तेजस्वी सातपुते यांनी म्हटलेलं आहे। पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो। पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते। त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये। गेले 17 दिवस एसआयटी या गुन्ह्यांचा तपास करत आहे। आमचा तपास अजूनही सुरू आहे। त्याबाबत मी सांगू इच्छिते की या प्रकरणामध्ये ईडीने दखल घेतलेली आहे। ईडीने विशेष तपास पथकाला जी माहिती मागितली आहे आमच्याकडून ती सगळी माहिती आम्ही त्यांना पुरवलेली आहे आणि भविष्यात देखील ईडीला आमचे पूर्णपणे सहकार्य असणार आहे। भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये सांगितलेली आहेत। त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चौकस बुद्धीचा विकास करणे हे आपल्या सगळ्या नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे असं आपलं संविधान सांगतं। आपल्याला मला वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ऑलरेडी आपल्याला दिलेली आहेत। सीडीआर लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आत्ता जस्ट कोणीतरी विचारलाय ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते आणि आपण थांबूयात। अल्पवयीन यामध्ये कोणीही नाहीये। दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे। त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल।